गुड इवनिंग मॅम. गुड इव्हनिंग. कार्य सुषमा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हे बाबा त्यांना म्यूट करण्यासाठी काय करू? म्यूट करू का? त्यांना मला म्यूट कर म्हणा. हॅलो हॅलो. येस मॅम. हा, आवाज येतोय? हो येतोय मॅम. हो, तुम्ही म्यूट करा. आपण लेक्चर स्टार्ट करू. ओके 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 मॅम. चला. कसं सुरू आहे सध्या लॉकडाऊन? भारी मॅम. बहुत अच्छा है मैम लॉकडाउन. घर बैठे लेक्चर कर रहे नहीं? हाँ ना. चलो ठीक है, सिंसियरली करो लेक्चर. अपना शेड्यूल है न्यू बैच के लिए मंडे, ट्यूसडे एंड वेनसडे. ठीक है. ओके. 3 Yes, दिवस आपण म्हणजे न्यू बॅचला घेत आहे आणि मग गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार सिनियर बॅचला घेईल. कारण त्यांचा सिलेबस बऱ्याच पुढे गेलेला आहे. तुमचं एच ए रॉबर्टची फिलॉसॉफी आपण सुरू करू स्टार्टिंग पासून जी फायनल इयर साठी आहे. ठीक आहे. ठीक आहे मॅडम. ओके. मॅम तुमच्याकडे बुक्स आहेत का? किधर है? हा, फिलॉसॉफीचे बुक्स आहेत का? दिखा पाड़. नो मॅम. नाही मॅम. बरं बहुत भारी है. बुक्स नाही आहेत तर आपण मग या पीपीटी आहे त्याच्यावर लक्ष द्या. ते बुक्सच्याच पीपीटी केल्या आहेत. ठीक आहे. ओके ओके. लेट अस स्टार्ट. H. Robert philosophy. First lecture that is what has homeopathy to offer the young man. That means if you take this homeopathy as your career, then homeopathy has to offer whatever the things why you selected this pathy or why you selected homeopathy as your career, isn't it? आवाज नहीं आ रही है. ओके. मॅम तुमचा आवाज मधून मधून ब्रेक होतोय. हो का? बर बर ठीक आहे. ओके. तुम्ही म्यूट करा म्हणजे माझा आवाज येईल. बघा बरं. आता पण कट होतोय का? नाही येतोय आता. आम्ही म्यूटच आहोत मॅडम. ना ठीक आहे. चला, लेट अस रीड द फर्स्ट पॅराग्राफ. What has homeopathy to offer the young man as a future? This question comes to us repeatedly, and our changing economic conditions, it is a pertinent question. Yes, what has homeopathy to offer the young man means young man जिन्होंने भी एज ए डॉक्टर करियर चुना है, जो भी यंग फ्यूचर और बडिंग डॉक्टर्स है, why they what is the thing homeopathy has to offer to young man? This question comes to us repeatedly. Yes, whenever we are being a doctor or whenever we take the admission, then it is a question very repeatedly asked by various people that का बरं घेतलं तुम्ही हे होमिओपॅथीला सिलेक्ट का बरं केलं, असं सगळेच जण विचारतात. कॉलेजमध्ये विचारतात, घरी विचारतात, सर्वांनाच विचारतात. आणि in our changing economic condition, yes, during this present situation, it is a very pertinent question. Pertinent means it is very relevant question, isn't it? Relevant means it is ज्याला आपण म्हणू संयुक्तिक आहे, काळानुसार संयुक्तिक आहे. की कारण तुम्हाला माहिती आहे की होमिओपॅथी ही आपण सिलेक्ट केलेली आहे, पण जर समजा आपल्याला चान्स मिळाला असता तर आपण पहिल्यांदा सगळ्यात एमबीबीएस फॅकल्टीलाच आपण प्रिफरन्स दिला असता. बरोबर आहे ना? आणि म्हणून जेव्हा आपल्याला आपण होमिओपॅथी ऍज अ करिअर हे जे सिलेक्ट केलेलं आहे, तर कशासाठी केलाय, त्याच्यामागे खास हेतू काय आहे, हा क्वेश्चन हा रिपीटेडली आपल्याला विचारला गेला. हा खूप रिलिव्हंट क्वेश्चन आहे, कारण सध्याच्या बदलत्या इकॉनॉमिक कंडिशन मध्ये, बदलत्या काळामध्ये होमिओपॅथीला आपण प्रिफरन्स का दिला हे खूप महत्वाचं आहे. लेट अस टेक द नेक्स्ट पॅराग्राफ. Perhaps we can get at the problem best
by asking the young man the counter question, what do you want to get out of life? Yes, whenever we ask this, what has homeopathy offered to young man, then the second relevant question is related to what do you want to get out our life. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनापासून काय अपेक्षित आहे, काय हवं आहे, याच्यावरच आपण आपलं ते डिपेंड राहील की आपण होमिओपॅथी ॲज अ करिअर का सिलेक्ट केलेलं आहे. ओनली हिज ऑनेस्ट रिप्लाय टू द क्वेश्चन can throw any light upon his adaptability to homeopathy, and only upon an honest consideration of his adaptability can we prophesy what homeopathy has to offer him. Yes, it is prophecy, means it is a prediction. It is a about what will happen. Then whenever we ask what has homeopathy to offer the young man as a future, you can get the problem best by asking young man the counter question, what do you want to get out of life? Only his honest reply to the question can throw any light upon his adaptability to homeopathy. म्हणजे ह्या प्रश्नावर जेव्हा आपण त्याला विचारू की तुला जीवनापासून काय हवंय, काय अपेक्षा आहेत, आणि जेव्हा तो जे उत्तर देईल त्या उत्तरावरच डिपेंड आहे, काय डिपेंड आहे की त्यांनी खरोखर होमिओपॅथी साठी त्यांनी काय त्याचं जे काही ध्येय आहे, उद्दिष्ट आहे ते होमिओपॅथी बद्दल, की त्याला होमिओपॅथीकडनं काय हवं आहे, काय अपेक्षित आहे, त्याच्यावरच अवलंबून आहे. अँड ओनली अपॉन अन ऑनेस्ट कन्सिडरेशन ऑफ हिज अडॅप्टेबिलिटी कॅन वी प्रोफेसी व्हॉट होमिओपॅथी हॅज टू ऑफर हिम. आणि तो जे उत्तर देईल त्या उत्तरावर कदाचित ते उत्तर आपल्याला अपेक्षित असेल किंवा नसेल, पण ते जे त्यांनी उत्तर दिलेलं आहे ते पूर्णतः त्यांनी त्याच्या जीवनाकडनं काय अपेक्षा आहे याच्यावर त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी म्हणेल की मी होमिओपॅथी सिलेक्ट केलं आहे कारण माझे पॅरेंट्स डॉक्टर आहेत किंवा होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, मग मला म्हणून मी तो, आणि करतात, खूप जण करतात असं पण, की त्यांचे आईवडील डॉक्टर असतात, होमिओपॅथिक डॉक्टर असतात, आणि म्हणून त्यांना एक करिअर म्हणून तेच पेशंट परत कंटिन्यू करण्यासाठी एक सेफ साईड वाटतात. आणि लहानपणापासून त्याला एक्सपोजर असल्यामुळे त्यांना कदाचित त्याच्यात इंटरेस्ट पण निर्माण झाला असेल, किंवा असं होऊ शकतं की खूप कॉम्प्लिकेटेड केसेस जेव्हा त्यांच्या पॅरेंट्स कडनं ट्रीट केल्या गेल्या आहेत तर त्याला त्याच्याबद्दल इंटरेस्ट पण वाटू शकतो. तर काही लोक होमिओपॅथीमध्ये अतिशय नवीन असतात की त्यांच्या पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणीच होमिओपॅथ नसतं किंवा होमिओपॅथी विषयी त्यांना माहिती पण नसते. कधी कधी तर होमिओपॅथी विषय म्हणजे होमिओपॅथी औषध देखील त्यांनी घेतलेलं नसतं. तर अशा या वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या उत्तरं मिळतील. तर काही लोकांच्या मनामध्ये, कारण कोणी खूप फ्लरिश, कोणाची प्रॅक्टिस बघितली असेल तर त्याला एक मनी मॅटर म्हणून किंवा पैसे कमवावे आणि म्हणून कोणाला नाव कमवायचं आहे, तर कोणाला नुसतंच डॉक्टर डिग्री पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या अपेक्षा आपल्याला त्यांच्या उत्तरामधनं कळतील आणि ते जे उत्तर देतील त्यावरनच आपण प्रेडिक्ट करू शकू की होमिओपॅथी त्याला काय देणार आहे. म्हणजे होमिओपॅथी आपल्याला म्हणजे कुठल्याही यंग मॅनला काय ऑफर करणार आहे हे टोटली आपला होमिओपॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे त्याच्यावरच अवलंबून आहे. बरोबर आहे ना? व्हाय इज ही थिंकिंग ऑफ स्टडिंग मेडिसिन? तर फर्स्ट क्वेश्चन इज दॅट yes, homeopathy is a branch of medicine. Then why he is thinking of studying medicine? Yes, you know, there is a attitude of mind, or it is a clinging of mind towards the various branches of sciences. कोणाला म्हणजे कोणाचं माइंडसेट किंवा कोणाचं ब्रेन हे पूर्ण आर्ट फॅकल्टीसाठी डेव्हलप झालेलं असतं, तर कुणाच्या कुठल्या व्यक्तींना फक्त सायन्स किंवा सायंटिफिक गोष्टींकडे, सायन्समध्ये देखील कुणाला बायोलॉजीकडे ज्यांचा कल असतो तर कोणाला मॅथमॅटिक्स खूप आवडत असतं, है ना? तर अशा वेगवेगळ्या ब्रेनच्या अरेंजमेंटनुसार
प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. कोणाला आर्टमध्ये, कोणाला गाण्यामध्ये इंटरेस्ट असतो किंवा आर्टमध्ये कोणाला डान्समध्ये इंटरेस्ट असतो. तसंच सायन्समध्ये देखील कोणाला मेडिकल फॅकल्टीमध्ये अट्रॅक्शन असतं किंवा तिकडे त्याचा कल असतो, तर कोणाला सिम्पल फिजिक्स मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट असतो. म्हणून इथे रॉबर्ट asked the question, why is he thinking of studying medicine? त्यांनी मेडिसिनच अभ्यास करायचा असं का ठरवलं? खूप लोकांचा ऍटिट्यूड असतो की जे आम्हाला सायन्स तर घ्यायचं आहे पण आम्हाला मॅथ्स जमत नाही, अँड बेटर टू स्टार्ट द बायोलॉजी. आणि डॉक्टर म्हटलं की नेम फेम मनी हे सगळंच असतं, आणि म्हणून खूप लोक मेडिसिन किंवा मेडिकल ब्रांचला जायचं ठरवतात. तर रॉबर्ट म्हणतोय, इज ही लेझी अँड डज ही कन्सिडर अ प्रोफेशन अँड इझी वे टू अर्न लिव्हिंग? येस, why he select the medical faculty? Is he lazy and does he consider a profession an easy way to earn living? तर खरोखर मेडिकल मॅन हा लेझी असू शकतो का, हे सर्वात महत्वाचं आहे. पण आता इथे त्यांनी विचारलंय बिकॉज ही डोंट नो हाऊ डिफिकल्ट टू सिक्युअर ऍडमिशन इन मेडिकल फॅकल्टी, इजंट इट? तो लेझी तर राहू शकत नाही, कारण वेगवेगळ्या ज्या आता स्टेजेस आलेले आहे, 12वी म्हणा, त्याच्यानंतर नीटचे एक्झाम, त्याच्यानंतर सिलेक्शन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ब्रांचेस. तर लेझी व्यक्ती तर मेडिसिन कडे जाऊ शकत नाही, आणि अख्खा टीडीएस लॉंग टर्मचा सिलेबस मेडिसिनचा. तर इज ही लेझी, इट इज नॉट अ व्हेरी रिलिव्हंट क्वेश्चन, अँड इट इज नॉट रिलेटेड टू मेडिकल मॅन specifically, because if he is lazy he cannot study medicine. Therefore let it is he lazy and does he consider a profession an easy way to earn a living? Does he look upon medicine as a profession to be sought because of its honorable place in the community, or as a position to be desired to secure a standing in society? Yes. दुसरा क्वेश्चन म्हणतो रॉबर्ट की तो आळशी आहे का, म्हणजे त्याला असं वाटलं की हा एक जीवन जगण्याचा हा खूप सोपी उपाय आहे की रोज कोणाचं बॉसिंग नाही, कोणाची कटकट नाही, आपला दवाखाना उघडला आणि आपल्या जीवनासाठी थोडाफार पैसे मिळवण्यासाठी हा एक चांगला सोपी मार्ग आहे, असं त्याला वाटलं की त्यांनी हा मेडिसिन प्रोफेशन याच्यासाठी निवडलेलं आहे की ऑनरेबल प्लेस इन द कम्युनिटी, म्हणजे समाजामध्ये त्याला एक चांगलं स्थान आहे, मानाचं स्थान मिळेल म्हणून उघडले, किंवा or as a position to be desired to secure a standing in society. Has he an ambition to be hailed as a great surgeon or bacteriologist? Yes. Then he also has he an ambition to be hailed? Hailed means it is a call out to. He is called as a great surgeon. त्याला खूप मोठा सर्जन व्हायचं होतं किंवा बॅक्टेरियोलॉजिस्ट व्हायचं आहे. Is he thinking first of the possible financial returns? आणि हे सर्व काम करून सर्जन बनून किंवा एक पॅथॉलॉजिस्ट बनून, बॅक्टेरियोलॉजिस्ट म्हणजे पॅथॉलॉजिस्ट बनून, हे सर्व करून त्याला त्याचा योग्य तो फायनान्शियल मोबदला मिळतो आहे, मिळण्यासाठी तो डॉक्टर होतोय किंवा त्यांनी मेडिकल फॅकल्टी सिलेक्ट केलेली आहे का, असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न रॉबर्टने इथे विचारलेले आहे. तर नेमका आपण ह्या प्रश्नांमध्ये ह्या कुठला आपल्या मागे कुठला हेतू होता, कुठला उद्देश होता मेडिकल फॅकल्टी सिलेक्ट करण्यासाठी किंवा होमिओपॅथी ऍज अ ब्रांच ऑफ मेडिसिन सिलेक्ट करण्यासाठी, हे वेगवेगळे पॉसिबिलिटीज तिथे त्यांनी दिलेले आहेत. Let us take the next paragraph. If he would use his foothold as a physician for a life of ease, for a position in the community or in society, or for a means of obtaining fame or wealth, homeopathy offers him
little that he would care to accept. Yes, if he would use his foothold as a physician. Foothold means it is footing or support for the feet, म्हणजे पायावर उभं राहणं ज्याला आपण म्हणतो. इफ ही वुड यूज हिज फुटहोल्ड ॲज अ फिजिशियन, म्हणजे त्याला फिजिशियन म्हणून जर आपल्या जीवनामध्ये उभं राहायचं असेल तर ऑफ इज फॉर अ पोझिशन इन द कम्युनिटी ऑर सोसायटी. जर त्याला असं वाटत असेल की आपण जर डॉक्टर बनलो तर आपल्या समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये आपल्याला एक खूप मानाचं स्थान मिळू शकेल, सहजगत्या मिळू शकेल, किंवा फॉर अ मीन्स ऑफ ऑब्टेनिंग फेम ऑर वेल्थ, आणि खूप नाव फेम मिळू शकेल, नाव कमावू शकू किंवा खूप पैसा मिळवू शकू. तर अशा विचारांनी जर समजा कोणी होमिओपॅथिक डॉक्टर होत असेल, होमिओपॅथी ऑफर्स हिम लिटल दॅट ही वुड केअर टू एक्सेप्ट. तर अशा एक विशिष्ट उद्देशाने जर आपण होमिओपॅथिक डॉक्टर होत असू, अपेक्षाने जर होमिओपॅथिक म्हणून ब्रांच आपण सिलेक्ट केली असेल कुठली, की समाजामध्ये खूप मोठं स्थान मिळेल, मानाचं स्थान मिळेल, किंवा आपल्याला त्या खूप नाव मिळेल किंवा खूप पैसा मिळेल, तर अशा लोकांना होमिओपॅथी खूप कमी देईल, खूप कमी ऑफर करेल, खूप कमी, ज्याला आपण ऑफर्स मीन्स त्याला जे काय हवं आहे ते त्याला खूप कमी प्रमाणात मिळेल. How does he react to the fads of the day? The bulletin of the laboratories, the specious advertising of pharmaceutical houses, the glib talk of salesmen. Yes. The next paragraph is totally different, isn't it? First, he warned you that जर तुम्ही कुठल्या विशिष्ट उद्देशाने, जर समाजात खूप तुम्हाला मानाचं स्थान मिळेल, तुम्हाला फेम मिळेल, खूप पैसा मिळेल, जर अशा उद्देशाने जर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर बनत असाल तर अशा डॉक्टरांना, अशा लोकांना होमिओपॅथी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही, तुम्हाला फार कमी ती ऑफर करू शकते. आणि आता दुसरा पॅरेग्राफ हा एकदम वेगळा आहे, त्याचं कारण दिलेलं आहे. हाऊ डज ही रिॲक्ट टू द फॅड्स ऑफ द डे. व्हॉट डू बाय फॅड्स ऑफ द डे? तुम्हाला माहिती आहे की फॅड्स मीन्स इट इज अ क्रेज, आणि वेगवेगळ्या काळानुसार आणि बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या फॅड्स येतात. फॅड्स यू कॅन से इट इज अ फॅशन. तर आपण ह्या वेगवेगळे जे फॅड्स येतात त्याला आपण कसं रिॲक्ट होतो आहे ना, की फॅड्स मीन्स की महत्वाचं. होमिओपॅथीमध्ये जर समजा आपण जनरल मेडिसिनचं जर एक्झाम्पल घेतलं तर जनरल मेडिसिन मध्ये वेगवेगळे जे मेडिसिन निघत असतात, इंजेक्शन्स निघत असतात, वेगवेगळे वॅक्सिन्स आहेत, तर त्याला आपण कसं रिॲक्ट करतो, त्याच्यावर आपला कितपत त्याच्यावर आपण रिलाय करतो किंवा त्याला कसं एक्सेप्ट करतो. द बुलेटिन्स ऑफ द लॅबोरेटरीज, किंवा लॅबोरेटरीज कडनं बुलेटिन्स मीन्स द बुलेटिन्स रिगार्डिंग द डिफरंट टाइप ऑफ मेडिसिन अँड मेडिसिनल ऍक्शन आर द इफिकॅसी ऑफ डिफरंट मेडिसिन इन डिफरंट कंडिशन, ह्याला आपण कसं रिॲक्ट करतो. किंवा द स्पेशियस ऍडव्हर्टायझिंग ऑफ फार्मास्युटिकल हाऊसेस. येस, यू नो द every time you know the reason why anyone not rely on name of disease, or why he not accept the, or why he criticize the allopathic medicine. In the field of allopathic medicine, you know, the whole practice, medical practice, depending on the salesman. It is a the medical representative. What is the work of this medical representative? Every one of you know. Very you can say nowadays the well educated persons are selected for the salesmanship or this medical representativeship, while in previous days only the 10th or 12th this education, or very little you can say not a much degree or any post graduation is required for the medical representative. 10वी-12वी झालेले मुलं देखील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बनत होते.
हे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, यांचं काम काय की प्रत्येक डॉक्टरांना भेट द्यायची आणि त्यांना नवीन नवीन आलेले मेडिसिन्स समजावून सांगायचे. आणि दी स्पेशियस ऍडव्हर्टायझिंग ऑफ फार्मास्युटिकल हाऊसेस, फार्मास्युटिकल कंपनींनी काढलेले वेगवेगळे मेडिसिन्स आहेत. आता हे वेगवेगळे मेडिसिन्स काढायची काय गरज आहे? तर ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे की व्हॉट एव्हर इज द मेडिसिन्स विच आर युज्ड इन ॲलोपॅथिक practice, these are all chemical based, isn't it? And every medicine has their adverse effect, but these adverse effects, whenever they observe this adverse effect on human being after the long prescription, then they consider that, or they have a knowledge that it has very adverse effect on human being, and therefore in order to minimize this adverse effect, they studied this medicine deeply and prepared a new type of medicine. प्रत्येक वेळी असंच होतं की एखादा मेडिसिन त्यांनी शोधून काढलं समजा, तर त्याचे त्यांना साईड इफेक्ट माहिती होतात आणि मग ते साईड इफेक्ट मिनिमाइज करण्याकरता मग दुसरं कुठलं तरी कॉम्बिनेशन किंवा दुसरं कुठलं तरी मेडिसिन. पण प्रत्येक वेळी हे जे मेडिसिन आहे ॲलोपॅथिक मेडिसिन, इट इज बेस्ड ऑन it has very adverse effect on the, because of the biochemical effect or pathological effect on tissue level or the cellular level, and therefore every medicine which proved as very dangerous to the human body, the glebe talk of salesman, glebe means it is very shallow, ज्याला आपण म्हणू की ज्याला काही खूप खूप खोल मतीत अर्थ नाहीये, खूप गर्भित अर्थ नाहीये, खूप नॉलेज नाहीये ज्याच्या मागे. तर जे त्या कंपनीने त्यांना सांगितलंय, कारण कंपनी त्यांना पगार देते, कंपनीने म्हटलं आहे की हे मेडिसिन खूप चांगलं आहे, यांचं तुम्ही ऍडव्हर्टाईज करा, आणि मग तो काय करतो की वेगवेगळे, तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याजवळ एक बुकलेट असतं, त्याच्यावर खूप अट्रॅक्टिव्ह पिक्चर्स असतात, खूप छान हसती खेळती फॅमिली असते, सुंदर सुंदर फुलं असतात आणि खूप अट्रॅक्टिव्ह पिक्चर्स असतात, आणि ते पिक्चर्स सोबत ते आपल्याला त्या औषधाचा डोस देत असतात आणि समजावून सांगतात की हे मेडिसिन किती चांगलं आहे आणि याच्या आधी आलेल्या मेडिसिनचे किती इफेक्ट होते, नाव इट इज अ न्यू मेडिसिन ऑफ न्यू जनरेशन, असे कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या गोष्टी आहेत. त्या मेडिसिनचे काय इफेक्ट होणार आहेत ह्युमन बॉडीवर हे ना त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला माहिती आहे, एमआरला माहिती आहे, ना त्या डॉक्टरला माहिती आहे. ते फक्त काय करतात की त्या डॉक्टरांना हे मेडिसिन आलेलं आहे, ज्याचं हे रिप्लेसमेंट आहे हे समजावून सांगतात आणि ते मेडिसिन देण्याचे त्यांना आग्रह करतात. त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळे आमिष दाखवतात, त्यांना सिंगापूरची ट्रिप, मलेशियाची ट्रिप, त्यांना वेगवेगळे गिफ्ट्स, आणि असं हे बंबार्डिंग सुरू असतं ना. त्याचा खोलवर अभ्यास, ग्लीब मीन्स इट इज खूप डीप स्टडी झालेला नाहीये, कुठे प्रिन्सिपल नाहीये, कुठे लॉ नाही आहे त्या मेडिसिन्स बाबत, फक्त ते त्या रिप्रेझेंटेटिव्ह सांगितलं आणि त्या डॉक्टरांनी ऐकलं. तर अशा ह्या गोष्टींना, हे जे फॅड्स येतात म्हणजे वेगवेगळे चेंज होतात, फॅशन ज्याला आपण म्हणू, तर या फॅड्सला आपण कसं रिॲक्ट होतो, एखादा होमिओपॅथ, एखादा डॉक्टर कसा रिॲक्ट करतो याच्यावर खूप अवलंबलेला आहे. डज ही बिलीव्ह दॅट कोलाइड्स आर आफ्टर ऑल होमिओपॅथिक पोटेंटायझेशन, or is he convinced that colloidal preparations are but recent and crude imitations of homeopathic potentization, which are inferior and far more uncertain in their effect than the proven homeopathic remedies? Yes, these does he believe that colloids, it is a, you can say it is a polypharmaceutical, or you can say various drugs, the mixture of the more than 2 or 3 drugs. So does he believe that colloids are after all homeopathic potentization, or is he convinced that colloidal preparations are but recent and crude imitations of homeopathic
potentization. That is, whatever is the nowadays the homeopathy, in homeopathy also you have a patent medicine, isn't it? This patent medicine recommended for very specific disease, for example sore throat, renal calculi, or tonsils, etc. Then which are inferior and far more uncertain in their effect than the proven homeopathic remedy. Yes, these colloids, these mixtures are not proved on human being. While their mixture, they are prepared in pharmacy, and therefore these are not as superior than that of the proven homeopathic remedy. But whenever any salesman insists you to use such type of patent only to secure the money or obtain money from your practice, then you are not a true homeopath, because the true homeopathy is always against the polypharmacy. Therefore, H. Robert told you that, does he believe that colloids, त्या पॉलीफार्मसी त्या मिक्सरवर तुमचा किती विश्वास आहे? If he replies to your question of his idea of the direction of his future, so that it leads you to think that he looks upon sick humanity as a suffering man and woman, that he has a burning desire to serve them, to help them to better health and therefore greater usefulness and happiness, then you may be sure there is a sound foundation upon which we may build a plan of life in which homeopathy will offer him great reward. Yes. If he replies to your question of his idea of the direction of his future, जर त्यांनी तुम्हाला त्याच्या आयुष्याची दिशा काय आहे, त्याचे एक्सपेक्टेशन काय आहे, तो कशासाठी डॉक्टर बनत आहे, हे जर त्यांनी सांगितलं, सो दॅट इट लीड्स यू टू थिंक दॅट, मग आपल्याला आपण विचार करू शकू की ही लुक्स अपॉन सिक ह्युमॅनिटी एज सफरिंग मॅन अँड वुमन, की त्याचा सफरिंग ह्युमॅनिटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याला एक्झॅक्टली त्याच्या मनामध्ये काय अपेक्षा आहे, काय भावना आहे, काय विचार आहे, हे आपल्याला कळेल. किंवा दॅट ही हॅज अ बर्निंग डिझायर टू सर्व देम, आणि खरोखर जे सिक पीपल आहेत यांची सेवा करण्याची त्याच्यामध्ये खरोखर वृत्ती आहे का, त्याच्यामध्ये त्याची इच्छा आहे का, हे आपल्याला दिसेल. अँड टू हेल्प देम टू बेटर हेल्थ, इफ तेव्हा तो त्यांना बेटर हेल्थ देईल जेव्हा it is related to the previous paragraph, when he very well knows the bad effect of these mixtures or homeopathic medicine or the patent homeopathic medicine, or you can say a different type of allopathic prescription. जर हे त्याला माहिती असेल तरच त्याच्या मनामध्ये ही जी सफरिंग ह्युमन बिंगला सर्व करण्याची जी इच्छा आहे तर ती कितपत योग्य आहे हे त्याच्यावर अवलंबून आहे की तो त्याचा ह्या गोष्टींवर, ह्या ज्या झगझगणाऱ्या गोष्टी आहेत, ह्याच्या ऍडव्हर्टायझिंगची दुनिया आहे ह्याच्याबद्दल, किंवा होमिओपॅथीचं त्याला किती खोलवर नॉलेज आहे या कंपॅरिझनवर ते अवलंबून आहे. टू हेल्प देम टू बेटर हेल्थ अँड देअर फॉर ग्रेटर युजफुलनेस अँड हॅपीनेस, जर तो त्या सिक ह्युमॅनिटीला खरोखर रिस्टोअर सिक टू हेल्थ करू शकत असेल, इट इज नॉट ओनली द टू रिमूव्ह द डिसीज बट द युजफुलनेस अँड हॅपीनेस, तो त्यांना त्याच्या जीवनाचा किती जास्तीत जास्त चांगला उपयोग आणि किती जास्तीत जास्त आनंद देऊ शकतो. तर हा आनंद तो केव्हा देऊ शकेल, whenever he restores sick to health, isn't it? Until and until health is not regained by that particular patient, तर तो त्याचा मेडिसिनचा काहीही उपयोग होणार नाही. फक्त डिसीजचे सिम्पटम रिमूव्ह करणं म्हणजेच हेल्थ देणं नाहीये. आणि जोपर्यंत त्याला आपण टोटल हेल्थ देऊ शकत नाही तोपर्यंत त्याला त्या जीवनाचा आनंद मिळू शकत नाही. आणि हे ज्याला माहिती आहे, हे त्यालाच माहिती आहे की जो ट्रू होमिओपॅथ आहे, ज्याला जो आपली प्रॅक्टिस प्रिन्सिपल आणि लॉफुलनेस
मी करू शकतो, होमिओपॅथीच्या प्रिन्सिपलवर करू शकतो. त्यालाच यातला फरक माहिती राहणार आहे की हा सर्व मेडिसिनचा एखाद्या सिक ह्युमन बिंगला खरंच त्याला हेल्थ रिस्टोरेशन करण्यासाठी उपयोग होतो की नाही होत. Then you may be sure there is a sound foundation upon which we may build a plan of life. आणि मग ह्याच आपल्या जे साऊंड नॉलेज आहे, जी आपली बर्निंग डिझायर आहे, त्याच फाउंडेशनवर आपल्या जीवनाचा इमारत उभी राहू शकते. इन विच होमिओपॅथी विल ऑफर हिम ग्रेट रिवॉर्ड. आणि ज्या होमिओपॅथिक फिजिशियनला किंवा ज्या डॉक्टरला ज्याला आपण म्हणू की सतसत विवेक बुद्धी ही म्हणजे चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे कळण्याची ज्याची क्षमता आहे, एखाद्या आजारी व्यक्तीसाठी किंवा ह्युमॅनिटीसाठी काय आवश्यक आहे, कुठल्या प्रकारचं मेडिसिन त्यांना दिलं तर त्यांना तो उपयोग होणार आहे, हे जेव्हा त्याला माहिती यातला फरक जेव्हा त्याला कळेल, तर ह्याच फाउंडेशनवर त्याच्या जीवनाची इमारत उभी राहणार आहे. आणि होमिओपॅथी त्याला खूप मोठा रिवॉर्ड देणार आहे. त्याच्या बदल्यामध्ये काय देणार आहे बघा. वी कॅन प्रोसीड फर्दर विथ अवर प्रोबिंग ऑफ हिज कॅरेक्टर अँड ॲबिलिटी. तर आपण सर्वात पहिल्यांदा त्याच्या कॅरेक्टर आणि ॲबिलिटीकडे, म्हणजे कुठल्याही फिजिशियनचं कॅरेक्टर आणि ॲबिलिटीकडे आपण पहिल्यांदा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अँड डिटरमाइन व्हॉट होमिओपॅथी हॅज टू ऑफर हिम बाय फाइंडिंग आउट व्हॉट ही हॅज टू ऑफर होमिओपॅथी. आणि होमिओपॅथी त्या यंग पर्सनला काय देणार आहे, त्या डॉक्टरला काय देणार आहे बदल्यामध्ये, हे बघण्यापेक्षा तो स्वतः तो होमिओपॅथीला काय ऑफर करणार आहे हे बघणं खूप महत्वाचं ठरेल. म्हणजे होमिओपॅथीकडून आपल्याला काय मिळणार आहे, मला काय देणार आहे, होमिओपॅथी नाव देणार आहे, पैसा देणार आहे की आणखी काही देणार आहे, हे बघण्यापेक्षा आपण होमिओपॅथीला काय देऊ ह्यावर ते डिपेंड आहे की होमिओपॅथी आपल्याला काय देणार आहे. One of the first essentials now that we are convinced of his unselfish desire to serve. सर्वात पहिली प्रीरिक्विजिट क्वालिटीज कुठली आहे, सर्वात जास्त महत्वाचं काय आहे की त्याच्या मनामध्ये अनसेल्फिश डिझायर टू सर्व, की कुठल्याही अगदी निस्वार्थ सेवा वृत्ती त्याच्या मनामध्ये असेल की मला याच्यातनं पैसाच मिळाला पाहिजे, मला काही त्यांनी चांगलंच म्हटलं पाहिजे, मला त्याच्यातून नाव मिळालं पाहिजे, मला कीर्ती मिळाली पाहिजे, अशा कुठलाही उद्देश मनात धरून जर त्याची तो प्रॅक्टिस करत असेल तर तसं होणार नाही. त्याच्यामध्ये अनसेल्फिश डिझायर, मला हे काहीही न मिळालं तरीही चालेल आणि तरीही मी ह्युमॅनिटीची सेवा करेल, ही त्याच्यामध्ये भावना सर्वात पहिले असली पाहिजे. म्हणजे अनसेल्फिश डिझायर टू सर्व. तुम्हाला माहिती असेल समाजामध्ये असे खूप मोठे पर्सनॅलिटीज आहेत की निस्वार्थ बुद्धीने ते आपले काम करत असतात. सर्वांना माहिती असलेलं उदाहरण म्हणजे की आपण बाबा आमटेंचं घेऊ, की बाबा आमटेंनी जेव्हा महारोग्यांची सेवा सुरू केली, तिथे त्यांनी वरोऱ्यामध्ये जाऊन त्यांचा आश्रम स्थापन केला, तर ही त्यांच्या मनामध्ये काही आपल्याला त्याच्या रिटर्न मध्ये पैसा मिळेल किंवा आपलं खूप नाव होईल असा उद्देश धरून त्यांनी निश्चितच केलेली नाहीये. त्यांची सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती असेल, अक्षरशः म्हणजे की त्या फक्त त्या एका आजारी व्यक्तीचं दुःख दूर करण्यासाठी त्यांना त्या महारोग्याची सेवा शुश्रूषा करायला सुरुवात केली. आणि असं करताना त्यांना अनेक जे दुःखित पीडित महारोगी होते त्यांची पण त्यांनी सेवा करण्यास सुरुवात केली. ती त्याच्याकडून त्यांना काही मिळेल अशी कुठलीही आशा नव्हती. आणि मग त्यांचंच भलं करता करता एक मोठा आश्रम आपण म्हणू की उभा राहिला आणि मग खूप मोठं काम झालं. आणि हे सर्व करताना त्यांना कितीतरी गोष्टींचा त्याग करावा लागला. फक्त त्यांच्यामध्ये एकच ज्योत तेवत होती, ती म्हणजे अनसेल्फिश डिझायर टू सर्व. ह्या सर्वात पहिल्यांदा एक
कुठली क्वालिटी पाहिजे तर कुठल्याही आजारी व्यक्तीची अगदी निस्वार्थ वृत्तीने सेवा करण्याची प्रवृत्ती किंवा वृत्ती आपल्या मनामध्ये आपण बाळगली पाहिजे. is to determine whether he has stability, and second is the stability. If he is mercurial in temperament, easily influenced, and finds it difficult to hold a straight course, always seeking the easiest way, do not encourage him to study homeopathy. And the second important quality is the stability. Stability for his unselfish desire to serve. It helps to the to keep the stable his desire. And second, if he is mercurial in temperament, mercurial temperament म्हणजे अगदी छोट्याशाही गोष्टींनी त्याचा पारा आपण म्हणतो पारा, मर्क्युरियल पाऱ्यासारखं टेम्परामेंट म्हणजे छोट्याशाही गोष्टींनी हलणे, एखाद्या लहान लहान गोष्टींनी त्याचा मूड चेंज होणे किंवा त्याचा स्वभावामध्ये बदल होणे, स्थिरता नसणे ज्याला आपण म्हणू, हा चंचल स्वभाव. इफ ही इज अ मर्क्युरियल टेम्परामेंट म्हणजे त्याचा जर स्वभाव खूप चंचल असेल आणि इझिली इन्फ्लुएन्स, कुठल्याही गोष्टींनी लवकर त्याच्यावर प्रभाव पडत असेल, कोणी काही सांगितलं तर त्याचा प्रभाव पडण्याची त्याची जर वृत्ती असेल, कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली येण्याची त्याची वृत्ती असेल, मग कुठलाही येणारा सेल्समॅन त्याच्यावर प्रभाव टाकू शकतो आणि त्याचं चित्त विचलित करू शकतो. तर आणि असा हा व्यक्ती कुठलीही ध्येयाप्रती तो स्थिर राहू शकत नाही, है ना. आणि म्हणून अँड फाइंड्स इट डिफिकल्ट टू होल्ड अ स्ट्रेट कोर्स. आणि अशा हे जे चंचल लोक असतात ते धरसोड वृत्तीचे असतात. धरसोड वृत्तीमध्ये कुठल्याही गोष्टीला ते सरळरित्या ते जाऊ शकत नाही. मध्येच एक गोष्ट आली, मध्येच दुसरी गोष्ट आली, त्याने ते इझिली इन्फ्लुएन्स होत असतात. ऑलवेज सिकिंग द इझिएस्ट वे. आणि असे मर्क्युरियल टेम्परामेंटचे लोक हार्ड वर्कर नसतात, त्याच्यामध्ये ते टिनेसिटी नसतेच, चिकाटी नसतेच. आणि म्हणून मग ते काय होतात की ते लवकरात इझी कुठल्या अगदी सोप्या मार्गाने सोपा मार्ग सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतात, की कारण त्यांचे कष्ट घेण्याची प्रवृत्ती नसते. डू नॉट एनकरेज हिम टू स्टडी होमिओपॅथी. जर जे असे लोक आहेत की ज्यांचं टेम्परामेंट हे मर्क्युरियल टाईप आहे, कुठल्याही गोष्टीनी कुठल्याही याचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावर पटकन होतो आणि ते पटकन डायव्हर्ट होतात, चिकाटी न ठेवता कष्ट करण्याची ज्यांची प्रवृत्ती असते, H.A. रॉबर्ट म्हणतात की अशांना मी सजेस्ट करतो की डू नॉट एनकरेज हिम टू स्टडी होमिओपॅथी. अशा सर्व लोकांना मी सांगतो की तुम्ही होमिओपॅथीकडे जाऊ नका. म्हणजे फक्त अनसेल्फिश डिझायर टू सर्व ही वृत्ती होमिओपॅथ मध्ये असणं आवश्यक आहे. मग त्याला काही मिळो अथवा न मिळो, फक्त मी सेवा करत राहील ही वृत्ती. आणि स्थिरता, चित्त त्याचं स्थिर असलं पाहिजे, चंचल नसलं पाहिजे. आणि जर असं असेल, जर एखाद्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण नसतील, तो खूप चंचल असेल स्वभावाने, चिकाटी नसेल आणि ह्युमॅनिटीला सर्व करण्याची त्यांच्यामध्ये अनसेल्फिश डिझायर नसेल, तर अशा लोकांना H.A. रॉबर्ट म्हणतो मी होमिओपॅथिक डॉक्टर बना असं कधीही सजेस्ट करणार नाही. Homeopathy is founded upon principles that are in turn founded upon natural laws. Yes, every one of you know homeopathy founded upon principle. It is based on principle, and the principle are not these are all the basically these are natural laws, and therefore these are all eternal. These homeopathy is founded upon principle that are in turn founded upon natural laws. If homeopathy is founded upon natural laws, it is as basic and eternal as the hills. आणि ते होमिओपॅथी नॅचरल लॉ असल्यामुळे, म्हणजे होमिओपॅथीच्या डिस्कव्हरीच्या आधी देखील जे लॉ होते, ज्यांचं एक्झिस्टन्स होतच, तेच लॉ होमिओपॅथीमध्ये अप्लिकेबल झालेले आहे. त्याच प्रिन्सिपलवर, त्याच नॅचरल लॉवर होमिओपॅथी बेस्ड आहे. ते कसे आहेत? इट इज अ बेसिक अँड इटर्नल ॲज हील. ते एकतर बेसिक आहेत
आणि eternal as heals. More natural were formulated, more natural laws were formulated before the heals came into being. ते हील इतके स्थिर आहेत आणि हिल्स म्हणजे हे हिल्स केम इनटू बीइंग म्हणजे हे हिल्स फॉर्म होण्याच्या आधी म्हणजे या पृथ्वीचं इव्होल्युशन होण्याच्या आधी किंवा हे तयार होण्याच्या आधी देखील ते लॉज जे नेचरचे आहेत ते अस्तित्वात होते. इफ अ मॅन फॉलोज where homeopathy leads. If a man follows where homeopathy leads, he must be able to follow those laws and to hold close to them regardless of the pressure of influence. Yes, if he desire to be a homeopath, then he must able to follow this law. He must well acquainted with all these cardinal principles of homeopathy and to hold fast to them regardless of the pressure of influence. And if he must have a knowledge of all these principle and law and must hold fast all these. Hold fast means practice with laws and principle. आणि कुठल्याही प्रेशर शिवाय, कुठल्याही बाहेरच्या इन्फ्लुएन्स शिवाय किंवा कुठल्याही बाहेरच्या इन्फ्लुएन्सच्या इंटरफिअरन्स शिवाय त्यांनी ते आपल्या होमिओपॅथिक लॉवर तो फिक्स राहायला पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंगच प्रॅक्टिस करण्याची त्याची प्रवृत्ती पाहिजे. कारण त्याला हे माहिती आहे की होमिओपॅथी इट इज बेस्ड ऑन नॅचरल लॉ आणि हे जे नॅचरल लॉ आहे दीज आर ऑल फिक्स्ड. हॅलो, हा सांग. सुरू आहे. तर that means he must hold fast all these law because these are all natural law and the homeopathy is founded upon this natural law. Stability of a character must have with it and is equal measure the quality of patience. The stability of a character must with it. When we hold fast all these law or when we follow strictly all these law, when we have a stability in our nature, and this stability of nature is as equal to the quality of patience. Yes, the patience is very essential character of the homeopathic physician. आपल्याला केव्हा केव्हा पेशन्स लागतो. every step of our practice need this patience. First, you have to study hard all these principle and law. You must have a patience to accept, isn't it? You must have a patience while case taking. You have a patience while working on your case, and after your first prescription, how our medicine is going to act, you must keep your patience, isn't it? If you have a mercurial in nature, then you cannot remain stand on a one position. You frequently change your opinion, you frequently change your mind, and it is not necessary for the homeopathic practice. And therefore, stability of character must have with it and is equal measure the quality of patience. In ordinary medicine, the quality of patience seemingly is not so necessary, since we too frequently find that in extreme cases where things have taken an undesirable course, the physician confirms himself that everything possible has been done for the patient. Yes, this he explained how the stability is or how this quality of patience is work out. In ordinary medicine, the quality of patience seemingly is not so necessary. Ordinary medicine means in allopathic medicine, allopathic practice, such type of patience is not required because these all action of the medicine which are all chemical based,
which has a predetermined action, isn't it? And very limited scope of the action of medicine. Therefore, जो आपण म्हणतो की फर्स्ट प्रिस्क्रिप्शन झाल्यानंतर त्या व्यक्तीचं व्हायटल फोर्स त्या मेडिसिनच्या पोटेन्सीला कसं रिएक्ट करेल आणि ती पूर्ण क्युअरची प्रोसेस एस्टॅब्लिश होईल, त्याच्यानंतर डिसअपिअरन्स ऑफ द सिम्पटम अकॉर्डिंग टू द हेरिंग्स ऑफ क्युअर, हे सगळं ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला खूप पेशन्स लागणार आहे. तर असा पेशन्स हा काही ऑर्डिनरी जी मेडिसिनची प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये काही आवश्यक असेलच असं नाहीये. Since we too frequently find that in extreme cases where things have taken an undesirable course, the physician confirms himself that everything possible has been done for the patient. आणि जेव्हा खूप एक्स्ट्रीम केसेस म्हणजे जेव्हा खूप इरिव्हर्सिबल पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले असतात, इनक्युरेबल केस आहे, खूप अगदी शेवटच्या स्टेजला पोहोचलेल्या डिसीजच्या ज्या केसेस असतात, where things have taken an undesirable course, आणि जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या आपण ज्या ठरवल्या असतात त्याच्या आपल्या इच्छेनुसार घडत नसतात, तेव्हा काय होतं की इट इज confirms himself that everything possible has to been done for the patient. आणि अशा ह्या एकदम काय म्हणू आपण की शेवटल्या स्टेजला पोहोचलेल्या ज्या पेशंट असतात तिथे जे ऑर्डिनरी ॲलोपॅथिक डॉक्टर असतात तेव्हा ते की तो स्वतःला असं समजावून सांगतो की मला जितकं करण्यासारखं होतं तितकं मी सर्व केलं ह्या पेशंटसाठी. आता तो म्हणजे तो कसा रिॲक्ट करणार आहे हे आता ते पण त्याला माहिती नाही आहे, पण कारण त्यांच्याजवळ काय आहे की एक म्हणजे जे काही मेडिसिन त्यांनी जे दिलेलं आहे त्या पेशंटला ती कुठली ऍक्शन देणार आहे किंवा ते कसं ऍक्ट होणार आहे याच्याबद्दल त्यांना काही त्यांच्या मनामध्ये शंका आहे, त्यांचं ते कन्फर्म नाही आहे असं म्हणायला पाहिजे. एव्हरीथिंग पॉसिबल हॅज बीन डन फॉर द पेशंट, जे पेशंटसाठी योग्य होतं, जे काही शक्य होतं ते सर्व त्या पेशंटसाठी केलेलं आहे, शक्य असलेल्या सर्व गोष्टी, इजंट इट? तर सर्व गोष्टी मध्ये खूप साऱ्या घटक include it. In homeopathy, one of our greatest axiom is when in doubt, don't. तर होमिओपॅथी मध्ये मात्र काय आहे की इथे त्यांना जे वाटलं ते केलं, म्हणजे त्यांना वाटलं की हे द्यावं ते केलं, वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी ऍट अ टाइम वापरल्या, जे काही पॉसिबल होतं ते सर्व त्या पेशंटसाठी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे तिथे त्यांनी शक्यता आणि अशक्यता ह्या दोन्हींचा विचार केला. शक्य म्हणजे काय म्हणू आपण ज्याला ऍक्ट झालं तर झालं, नाही झालं तरी पण काही हरकत नाही असं तिथे आहे, म्हणजे तिथे फिक्स काहीच नाही आहे. पण होमिओपॅथीमध्ये काय आहे की होमिओपॅथीमध्ये एकच प्रिन्सिपल आहे की व्हेन इन डाऊट डोंट. म्हणजे जर होमिओपॅथी म्हणतो की जर आपण जर त्या गोष्टीसाठी कन्फर्म नसेल, म्हणजे मला पॉसिबल आहे म्हणून मी केलं आहे असं नाही आहे, पण आवश्यक काय आहे ते आपल्याला करायचं. जर आपल्याला तिथे खात्री नसेल, जिथे आपल्याला शंका असेल तर आपण ते करत नाही. एखादं मेडिसिन इथे ऍक्ट होणार नाही जर असं आपल्याला वाटलं तर आपण ते वापरणार नाही. पण असं मात्र ह्या ॲलोपॅथिक ऑर्डिनरी मेडिसिन मध्ये नाही झालेलं आहे. त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलंय. डिफरंट टाइप ऑफ दे यूज डिफरंट टाइप ऑफ मेडिसिन, डिफरंट टाइप ऑफ व्हिटॅमिन्स, डिफरंट टाइप ऑफ प्रोसिजर्स of treatment. The homeopathic physician must be able to plan his course, and once having determined upon it, to stick to it until he finds good reason for changing his course. He must be able to wait. Yes, it is a very contrast action of the homeopathic physician. होमिओपॅथिक मध्ये काय आहे की जिथे शंका आहे ते आपण करणारच नाहीये. होमिओपॅथी मध्ये काय होईल की द होमिओपॅथिक फिजिशियन मस्ट बी एबल टू प्लॅन हिज कोर्स आफ्टर केस टेकिंग he decided the plan of treatment. he plan his course. मग त्याच्यामध्ये त्याचं क्रॉनिक मेडिसिन, त्याच्यामध्ये अक्यूट मेडिसिन, त्याच्यामध्ये इंटरकरंट अँटीमायझमॅटिक मेडिसिन, हा सगळं ट्रीटमेंट प्लॅन तो डिटरमिन करतो.
आणि वन्स हॅव्हिंग डिटर्मिन्ड अपॉन इट, आणि एकदा तो ठरवला, हे कशावरनं ठरवणार आहे आपण? ऑब्वियसली फ्रॉम द कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम, ऑब्वियसली फ्रॉम द टोटॅलिटी ऑफ द सिम्पटम, ऑब्वियसली the totality of the symptom which individualize our patient. And once we select the medicine on the fixed principle, fixed totality, then it never changes, because you know the characteristics, you collect all these characteristic symptom of the individual patient, isn't it? आणि ते बदलणार नाही आहे. ते जर आपण आपल्या मेडिसिनच्या सिलेक्शनचा बेस म्हणून वापरलेलं आहे, तर वारंवार मेडिसिन किंवा आपला ट्रीटमेंट प्लॅन चेंज करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. आणि म्हणून एकदा आपण केस टेकिंग घेतल्यानंतर, केस वर्कआउट केल्यानंतर, जे कुठला आपण ट्रीटमेंट प्लॅन म्हणजे क्रॉनिक मेडिसिन, अॅक्यूट मेडिसिन, इंटरकरंट मेडिसिन, मायझमॅटिक मेडिसिन, हे जे सगळं आपण काढलेलं आहे, आता ते काय झालेलं आहे? फिक्स झालेलं आहे. टू स्टिक टू इट अंटिल ही फाइंड्स गुड रिझन फॉर चेंजिंग हिज कोर्स. एकदा आपण मेडिसिन, कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन म्हणा किंवा कुठलंही मेडिसिन आपण एकदा प्रिस्क्राईब केलं, तर वारंवार ते चेंज करण्याचा आपल्या मनामध्ये विचारही यायला नको. आपण त्याच प्रिस्क्रिप्शनवर स्टिक राहायला पाहिजे जोपर्यंत आपल्याला एखादं व्हॅलिड रिझन ते चेंज करण्यासाठी, मेडिसिन प्रिस्क्रिप्शन चेंज करण्यासाठी मिळत नाही, तोपर्यंत, जोपर्यंत ते मेडिसिन फेवरेबल रिझल्ट देत आहे, तर आपण त्याच्यावरच स्टिक राहायला पाहिजे, त्याच्यावरच आपण कायम राहायला पाहिजे. ही मस्ट बी एबल टू वेट. आणि त्या मेडिसिनचा चांगल्या फेवरेबल रिझल्ट मिळेपर्यंत, जोपर्यंत आपल्याला एखादं व्हॅलिड रिझन मिळत नाही ते मेडिसिन चेंज करण्यासाठी, तोपर्यंत आपण त्या मेडिसिनच्याच ऍक्शनवर रिलाय केला पाहिजे, त्याच्यासाठीच आपण वाट पाहिली पाहिजे. आणि हे सर्व केव्हा शक्य आहे? जेव्हा आपल्या कॅरेक्टरमध्ये स्टॅबिलिटी असेल, जेव्हा आपला नेचर हे मर्क्युरियल टाईप नसेल, isn't it? All these things, this quality you have to achieve first of being homeopath. Let us take the next. The man who considers homeopathy as a possible future must be a student of people and willing to become a student of philosophy. Yes, subsequently in next paragraph, whatever is a thing we required for the selection of medicine, which are nothing but the characteristic symptom of the patient, and these characteristic symptom always depending upon his personality, and this personality reflected outwardly through the characteristic mental symptom. And for the collection of this mental symptom, the man who consider homeopathy as a possible future must be a student of people. तर जो मनुष्य होमिओपॅथी डॉक्टर बनू इच्छितो, त्याला काय असलं पाहिजे? त्याला स्टुडंट ऑफ पीपल. स्टुडंट ऑफ पीपल म्हणजे माणसांची वेगवेगळे नेचर, वेगवेगळे पर्सनॅलिटी, वेगवेगळे स्वभाव माहिती करून त्याचा त्यांना अभ्यास असला पाहिजे. आणि विलिंग टू बिकम अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी, त्याचप्रमाणे त्यांना म्हणजेच त्याला सायकोलॉजीचा पूर्ण अभ्यास असला पाहिजे. त्याशिवायच त्याला अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी, त्याशिवाय माणसाच्या व्यक्तीच्या तत्वज्ञानाविषयी पण स्टुडंट म्हणजे त्याला अभ्यास करण्याची इच्छा असली पाहिजे. तर स्टुडंट ऑफ पीपल म्हणजे सायकोलॉजी. आणि म्हणूनच युनिव्हर्सिटीनी तुमच्या सिलेबस मध्ये फर्स्ट इयरला सायकोलॉजी इन्क्लूड केलेली आहे, कारण केस टेकिंग घेताना सेकंड इयर पासून तुम्हाला ऑलरेडी सर्व माणसाच्या किंवा वेगवेगळ्या माणसाच्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे माणसं वेगवेगळ्या कंडिशन मध्ये कसे रिॲक्ट करतात याचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे, याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. आणि म्हणूनच जो व्यक्ती होमिओपॅथिक आहे, त्याचं होमिओपॅथी मेडिसिन मध्ये तुम्हाला माहिती आहे की whenever we start the drug proving and when we administer the drug to the prover, first there are the functional changes, and all these functional changes start, or all these functional symptoms start at the mental level. There is a you can say the perversion at the mental level, or the changes occur at the mental level, and these
you have to note down all these functional symptom or the mental symptom which constitute the personality, and then this medicine act on the physical level, and lastly at the particular level, and at last the medicine start to produce the pathological changes, first at reversible and then irreversible change. And whenever the pathological changes start getting observed in prover, we stop our drug proving, and therefore we must concentrate on this functional mental symptom. Therefore you must have a knowledge of people, that is, you must a master of psychology. माणसांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणींची, त्यांच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीची आपल्याला नॉलेज पाहिजे. अँड विलिंग टू बिकम अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी. फिलॉसॉफी इट इज अ, आपण ज्याला मराठीमध्ये तत्वज्ञान म्हणतो, तर तत्वज्ञान कशाचं? हे जीवनाविषयीचं तत्वज्ञान आहे. हे या तत्वज्ञानामध्ये आपण नुसत्या फिजिकल गोष्टींबद्दलच अभ्यास करत नसतो. त्याच्या फिलॉसॉफीमध्ये आपण खूप स्पिरिच्युअल आणि ज्या इमटेरियल गोष्टी आहे, ज्या त्यांचं अस्तित्व आहे, जे आपण ज्या आपल्या डोळ्यांनी दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व आहे, अशा गोष्टींच्या किंवा या वातावरणामधल्या ज्या काही घटक आहेत किंवा जे काही वेगवेगळे याचं निसर्गाचे जे काही रूल्स आहेत, त्याच्या मागे काय तत्वज्ञान आहे, हे सर्व माहिती करण्याची आपल्यामध्ये क्युरिओसिटी पाहिजे. आणि म्हणूनच आपण हे तत्वज्ञान पण जाणून घ्यायला पाहिजे. ही मस्ट बी एबल टू रीड बिटवीन द ट्रू अँड द फॉल्स इन एनी सिम्पटम द पेशंट मे गिव्ह. ही मस्ट possess a sense of value. Yes, you must able to read between the true and false in any symptom. Yes, असे सिम्पटम असतात का, ट्रू आणि फॉल्स? येस, यू मस्ट हॅव अ नॉलेज. और you know, in aphorism number 83, Hahnemann gives the prerequisite qualities for the effectual case taking, that is a sound senses. The sound senses means you have to use your sense organ, or your sense organ would be a skilled, or the skill training should be given to all your sense organ. Then you can judge the what is the true and what is the false. खूप सारे असे पेशंट्स असतात की जे फेक पेशंट ज्याला आपण म्हणू, की आपल्याला त्या जो पेशंट जे सिम्पटम सांगतो आहे त्याच्यातली सत्यता आणि निरर्थकता हे दोन्हीही माहिती व्हायला पाहिजे. तो कितपत खरं बोलतो आहे, त्याची ती इंटेन्सिटी खरंच तो जितकं म्हणतो आहे तितकं आहे का, हे वेगवेगळ्या पद्धतीने त्या पेशंटला जज करण्याची जी आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे ती आपण अचीव केली पाहिजे. ही मस्ट possess a sense of value. आणि त्यासोबतच सेन्स ऑफ व्हॅल्यूज. येस, व्हॅल्यूज, दीज आर ऑल मॉरल व्हॅल्यूज. म्हणजे जीवनामध्ये कुठल्या गोष्टींना महत्व द्यायचं आहे, कुठल्या गोष्टींना मॉरल इम्पॉर्टन्स आहे, त्याचं फिजिशियनला खरं नॉलेज पाहिजे. याचा अर्थ असा की त्याला जो सेन्स ऑफ व्हॅल्यूज आहे याचा अर्थ तो एक गुड ह्युमन बीइंग आहे. तर तो ही शुड बी हिज मॉरल सेन्स must be a very you can say it is an excellent one, isn't it? तो करप्ट मॉरली त्याचं करप्ट तो नसला पाहिजे. त्याला त्या व्हॅल्यूजचं, गुड व्हॅल्यूजची किंमत पाहिजे, त्याचं महत्व त्याला कळलं पाहिजे. ही मस्ट ट्रेन हिमसेल्फ टू ऑब्झर्व ऑल दोज साइन्स विच द व्हायटल एनर्जी writes upon human faces. Yes, while case taking, he must have an ability to note down all the changes which exhibited on the human face. He must have ability to read the facial language. He must ability to read the whatever is emotions from his eyes or his body language. He must be very skillfully trained for while case taking, and he must be able to interpret all the signs
which shows through habits and circumstances. And the power of interpretation, definitely whatever is the signs and symptoms he obtained while case taking, he must interpret it correctly, which shows through habits and circumstances into indications for the health restoring medicine which he has at its command. Yes, all these interpretation of the sign and symptom he had to use for the selection of remedy. Art must be spent in patient's study, tracing a course of the disturbance and the remedy to fit it, always basing the process upon the sound rock of natural law. Yes. It is arts must be spent in patient study. Yes, after case taking, you have to spend hours. That means you have to deeply study the case paper or the patient, tracing the course of the disturbances and find out the course of disturbances, find out the causative factor of the disease, and ultimately select the proper similar remedy to it. The remedy fit to it means it is a proper or the highest or the most similar remedy for the given condition. That means the exciting, or you have to find out the exciting and maintaining cause, and how this exciting and maintaining cause reflected, and how these different signs and symptoms are developed. It always basing the process upon the sound rock of the natural law. All these process of the case taking, the knowledge of human being, then the interpretation, then the selection of most similar remedy, is all basing upon the process of sound rock. Sound rock means it is a very concrete rock. It is a fixed, immutable law of nature. Nature's law. Yes, here we finish whatever is the qualities the homeopathic physician should acquire for the good, or for being a good homeopathic physician. One essential character, every one of you know, it is the unselfish desire for desire to serve, and second is the stability of his mind, isn't it? The rest of the lecture we will continue in next lecture. Okay, thank you. मॅम अटेंडन्स अटेंडन्स तुम्ही द्या ना तुमचं झाल्यावर, ठीक आहे? ओके मॅम. ओके. हा. आणि ठीक आहे, स्क्रीनवर येत असताना अटेंडन्स त्यांचीच घेते. ओके मॅम. हो. ठीक आहे, ओके चला. मम्मी